नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वाधिक गर्दी दिसली ती भारतीय जनता पक्षामध्ये। महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी तब्बल 1000हून अधिक भाजपाचे इच्छुक उमेदवार असल्यानं नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना डोकेदुखी झाली होती। अनेक ठिकाणी निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यानं भाजपाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला। महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने निष्ठावंतांना डावलून आयारामांनाच जास्त महत्त्व दिल्यानं पक्षात उमेदवारी जाहीर होण्याआधीच 3 ते 4 गट पडल्याची चिन्ह दिसून आली। आमदार राहुल ढिकले यांच्यावर निवडणूक प्रमुखाची जबाबदारी देत पक्षाला शिस्त आणण्याचा प्रयत्न केला, मात्र देवयानी फरांदे यांना निवडणूक प्रमुख करून गटबाजीची दारं उघडी करून दिली। सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षानं नाशिक पश्चिमची जबाबदारी टाकून एका अर्थानं भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांना बाजूला सारण्याचा प्रकार केला की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 25, 26, 27, 28 आणि 29 या पाचही प्रभागांमध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवारांवर हरकती घेण्यात आल्यानं विधानसभा मतदारसंघनिहाय नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठ्या प्रमाणावर पराभवाला सामोरे जाऊ लागू शकते अशी चर्चा आहे। भाजपानं निष्ठावंतांना उमेदवारी डावलल्यानं सर्वाधिक नाराज इच्छुक यांनी शिंदे गटाची वाट धरत धनुष्य हाती घेतला आहे। भाजपाच्या एबी फॉर्मचा गोंधळ अजूनही सुरूच असून प्रभाग 29 मधून गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मुकेश शहाणे त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला असला तरी त्यांचा एबी फॉर्म अवैध ठरवण्यात आल्यानं त्यांच्यावर अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे। तर सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांचा अधिकृत एबी फॉर्म आणि नामनिर्देशन पत्र दोन्ही वैध ठरवण्यात आल्यानं ऐनवेळी पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे। याचा थेट फटका मुकेश शहाणे यांना बसला असून भाग्यश्री डोमसे, कावेरी घुगे यांनाही पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवर पाणी सोडावे लागले आहे। त्यांच्यावरही अपक्ष उमेदवारी करण्याची नामुष्की ओढवली असून कावेरी घुगे यांचा अर्ज थेट अवैध ठरवण्यात आला आहे। आमदार सीमा हिरे यांच्या बालेकिल्ल्यातच अलका अहिरे, शशिकांत जाधव अशा दिग्गज उमेदवारांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली नाही। त्यामुळे निष्ठावंतांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली असून पक्षात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होत आहे। निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी किंबहुना त्यांचं राजकीय अस्तित्व मिटवण्यासाठी विरोधी पक्षाची गरज नसून पक्षातलेच आयारामच हे भाजपाला जमिनीवर आणतील असं निष्ठावंत कार्यकर्ते बोलत आहे। तुम्हाला माहिती मागची पुनरावृत्ती पुन्हा झालेली आहे, परंतु जी पुनरावृत्ती झाली आहे आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, हे निश्चित दखल घेतील। जे काही झालं ते चुकीचंच झालं, चोरून एबी फॉर्म भरायचे, परंतु मला कोणावर आता टिप्पणी करायची नाही। योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने पुढे चालेल। परंतु एकच एवढं मी आवाहन करतो का मी कुठल्याही बलाढ्या राजकारणीचा पोरगा नाही, का कोणाचा नातू नाही, का पंतू नाही, काही नाही। मी एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो। पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो। पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला, परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे। योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच। पण माझे नागरिक, माझे माय माऊली सुज्ञ आहे। विधानसभेची पुनरावृत्ती केल्याशिवाय मी थांबणार नाही एवढं तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं नक्की? म्हणजे काय पहिले अर्ज आला, काय नक्की झालं, काय कोणाचा अर्ज पाहिजे, काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? एबी फॉर्म माझा पहिला होता आणि जो नामनिर्देश फॉर्म होता तो त्यांचा पहिला होता। त्याच्यामुळे मी आज माझी फॉर्म हा बाद केलेला आहे आणि पुढचा निर्णय घेतो लवकर। अर्ज माघारी तर नाही होणार। ही जी विधान सभेची पुनरावृत्ती करून त्याच जोमाने त्याच जोशाने या 29 मध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल एवढंच सांगतो। 25 मध्ये लढायचं का 29 मध्ये लढायचं, त्यामुळे हा विषय डिसिजन झालं, त्याप्रमाणे एबी फॉर्म भरले गेले आणि नंतर मग ते आज निवडणूक आयोगाने ज्याचा फॉर्म आधी तो डिक्लेअर केला गेला। उमेदवारी हे पक्षाची जरी असली तरी आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ जे सांगतील तोच निर्णय आम्ही पुढे घेऊ। साने सुद्धा तो आमचाच आहे,
त्याला पण आपण समजून सांगूया, तो काही फरका व्यक्ती नाही आहे. आधी असंच ठरलं होतं की मुकेश साहनी आणि दीपक बडगुजर यांनी एकत्रित लढावं, परंतु अचानकपणे त्या ठिकाणी निर्णय आला की 25 मध्ये दोघं लढा. त्यामुळे 2 निर्णय दिल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. मुकेश साहनी निश्चितपणाने त्याची समजूत काढू आपण. त्यांना निश्चितपणाने त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे हे त्याला निश्चितपणाने गिरीश भाऊ त्याला न्याय देतील. उमेश सावंतकर, दिशा न्यूज, नाशिक.